12 वर्ष एकदम या ठिकाणी ही संघटना या ठिकाणी या संघटनेची राजकीय शक्ती व्हावी आणि कुठेतरी या संघटनेच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हावा हे धोरण बनावी घेऊन कार्य करणारे मस्के समाजाचे सुद्धा काही लोक आहेत. ते विठ्ठल तात्या बघा, ते सुद्धा बरेच लोक आहेत. आता याचे चेहरे जर समोर येत गेले तर प्रत्येकाला बोलायला म्हणलं तर आपला फारचं टाइमचं लिमिट आणि माझ्या बोलण्याचं लिमिट या ठिकाणी कुठेतरी कमी जास्त होईल. म्हणून थोडक्यात बोलायचा या ठिकाणी चेतन सांगत आहे, सूचना करत आहे. पण थोडक्यात बोलत असताना सुद्धा एक गोष्ट मला सांगायची आहे या ठिकाणी की कोळी महासंघाचा धोरणात्मक बैठक जी आहे या धोरणात्मक बैठकीमध्ये सुद्धा धोरण ठरवत असताना आता हे शॉर्ट टर्मचं धोरण चेतन सरांनी सांगितलं की बाबा आपला एक प्रश्न आहे जो दादांनी या ठिकाणी 2011 ला जो प्रश्न घेऊन निघाले होते महाराष्ट्रामध्ये त्याच्यापैकी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला. कारण कर्मचाऱ्यांकडे इथपर्यंत पोहोचण्याचं दादापर्यंत पाठपुरावा करण्याचं त्यांच्यासोबत फिरण्याचं या ठिकाणी त्यांच्याकडे थोडंसं साधन संपत्ती होते. पण सर्वसामान्यांचा प्रश्न कोणता आहे? जातीच्या प्रमाणपत्राचा, वैधता प्रमाणपत्राचा. तलाठ्यानं दाबले की जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्जच करत नाही आपला माणूस. मग जो अर्ज करत नाही तर त्याला सर्टिफिकेट मिळेल कसं? मिळणार. पण सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुन्हा त्याच्या मुलासाठी 10 वर्षामध्ये त्याची अशी परिस्थिती बी होऊ शकते त्या सर्टिफिकेट करणाऱ्या माणसाची की वैधता प्रमाणपत्राची पडताळणीसाठी ती ज्या ठिकाणी आहे 200-300 किलोमीटर तिथवर जाण्याची सुद्धा त्याची तिकिटाची सुद्धा परिस्थिती राहत नाही किंवा गरीबी येते किंवा काही नाही होत असं. मग अशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये जे आहे असा असून सुद्धा या ठिकाणी खरं तर आता प्रश्न जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा सोडवण्यासाठीच या ठिकाणी हरदास समितीची स्थापना केली होती. परंतु मध्ये सरकार बदलल्यामुळं चेतन सरांनी 1 मेंबर रिपोर्ट दिलेला आहे त्यांना. पण चेतन सरांचा 1 मेंबर रिपोर्ट न घेता या ठिकाणी फक्त हरदास साहेबांच्याच सूचना या ठिकाणी प्रकाशित करून त्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी आदिवासी विभागाच्या वतीनं दाबण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी आणि हरदास कमिटीवर हे झालं ते झालं आपल्याला टीका व्हायला. दुसरी अशी गोष्ट आहे, थोडा तर वेळ थोडा विषय निघाला तर सविस्तर सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी प्रत्येक याच्यामध्ये दादांनी 2013 ला मोर्चा कशासाठी केला? दादाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी केला का? 2014 ला दादांनी देता की जाता घेतलं. देता की जाता कोणा म्हणले? जे त्यांचं आवडीचं सरकार होतं रोज त्यांच्या वरती जाऊन बसत होते, दादाला या दादा म्हणत होते. असे या ठिकाणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरेंसह मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण ही सुद्धा होते. तर त्यांच्या विरोधात जाऊन पुन्हा विरोध केला हा काँग्रेसला. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. पुढे बीजेपीचं येईल असं काही माहित होतं का देता की जाता करताना? नव्हतं. तरी सुद्धा समाजांच्या प्रश्नासाठीच त्यांनी या ठिकाणी काय केलं? देता की जाता घेतलं. पण त्या देता की जातावर सुद्धा या ठिकाणी आपल्याच म्हटल्यावर आपल्याच लोकांमुळं या ठिकाणी काय होतंय? दृष्टफिष्ट काही लागत नसते कुणाची कुणाला. दृष्ट लागणं हे असते अंधश्रद्धा. हे कर्तृत्वहीन माणसं घेत असतात. अंधश्रद्धा नाही. जो कर्तृत्ववान आहे ना त्याला दृष्ट लागत नाही. जंगलात फिरतो, हे मिळवतो, संघर्ष करतो आणि विजय प्राप्त करून घेतो. पण ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही, शूरत्व नाही अशा लोकांना दृष्ट लागते. अशा लोकांना भूतबाधा होते, अशा लोकांना नजरबंदी होते. अशा काही घटनांतर आपल्याला भगताकडे जातात तुमच्याकडे. तर तशा गोष्टी होत असतात. पण आपल्याही लोकांमध्ये असे काही लोक आहेत असं जे बोलणार लोक आहेत. त्याच्यामुळे काही फायदा होत नाही. आपण आपल्या कर्तव्याला जगलं पाहिजे, आपल्या ठिकाणाला जगलं पाहिजे. महादेवाला काय होतंय का सांगा? महादेवाला काही होत नाही. पण काही ठिकाणी महादेवाच्या देवळामध्ये काही असतात लोक. मग तिथंच दिवस घालतात आणि तिथंच या ठिकाणी लघुशंका करतात. पण त्याच्या लघुशंकेमुळे महादेव पवित्र होत नाही. त्यांचं धोरण या ठिकाणी महादेवासारखं झालं. दादांचं तळमळ दवाखान्यात असताना तेच होते की माझा एक प्रश्न राहिलाय, जातीच्या वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं हा माझा प्रश्न राहिलाय. म्हणून ते बेडवर सुद्धा तेच होते. 2011 पासून तेच त्यांचं धोरण आहे. आज सुद्धा जे बैठक विशेष धोरणात्मक बैठक केली आहे, धोरण त्यांचं एवढंच आहे की सुलभतेने मिळावं. पण सुलभतेने मिळत असताना पदाधिकाऱ्यांच्या काही जबाबदारी येतात, आमच्या स्वतःच्या जबाबदारी. आम्ही कमी पडलो, आपसात लढलो, आपसात भांडलो, आपसात संघर्ष होत असतो की याला हे पद मिळालं तर ते पद मिळू दे.
हे जिल्हाध्यक्ष तर मी काम करणार नाही, ते जिल्हाध्यक्ष असला तर मी असं करेन. हे आपल्याकडे ह्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, मग वेगवेगळ्या ठिकाणी बारके सारखे संघर्ष निर्माण झाले. आपल्या समाजामध्ये एक घाण पद्धत आहे, वर्गणी खोरांची एक जमात आहे आणि वर्गणीचे तस्कर आपल्या समाजाच्या या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामामध्ये दादांच्या मागे सुद्धा अपशकुन वारंवार निर्माण करतात.